नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रिया आता एका नव्या संकटात अडकलेली आपल्याला दिसणार आहे. नागराज महिप्त दोघ जेलची हवा खात असतानाच इथे प्रियाची देखील जेलकडे होण्याची रवानगी सुरू झालेली आहे. त्यामुळे आता इथे प्रिया जेव्हा तिला जी नर्स सुनीता पैशांसाठी कॉल करते तेव्हा अश्विनने पैसे नाकारताच म्हणजेच पैशांची मदत नाकारताच प्रिया एक मोठा आता प्लॅनिंग बनवते. ते म्हणजे प्रिया आता पूर्ण आजीच्या खोलीत जाऊन तिच्याच तिजोरीला उकडून त्यातून पैसे घेण्याच प्लॅनिंग आता ती करते. आणि ते करत असताना प्रिया आता कशी अडकली जाणार आहे आणि प्रियाची चोरी आता कशी पकडणार. स्वतः विमल एका बाईला पैसे देताना प्रियाला पकडल्या आल्यामुळे नेमकी प्रियाची वाट कशी लागेल आणि प्रियाची चोरी सगळ्यांसमोर कशी येणार आहे हे सगळे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं सुनीता ही प्रियाकडून पैसे मागते स्वतःच तोंड बंद ठेवण्यासाठी, कारण की जी डेड बॉडी मॅनेज केली गेली होती सिटी हॉस्पिटलमध्ये त्यामध्ये फक्त नागराजच तिने नाव घेतलं, तिने प्रियाच नाव घेतलं नाही. त्यासाठी सुनीताने आता मोठी रक्कम प्रियाला मागितली, परंतु आता प्रिया तिला उडवाउडवीची उत्तर देतात. सुनीता, तुझी सगळी पोलखोल मी अर्जुन सुभेदार याच्यासमोर करेन अशी धमकी देताच आता प्रियाकडे कोणताही उपाय राहिलेला नसतो. प्रिया ठरवते की काही करून मला आता अश्विनकडून पैसे मागायला हवे, नाही तर ही बाई मला आयुष्यातून उठवेल. म्हणून आता प्रिया ही विचार करते की अश्विनकडे आपण पैसे मागूया. म्हणूनच आता आपल्याकडे एकमेव साधन आहे पैसे मिळवण्याचं. त्यामुळे प्रिया आता त्याच गोष्टीने विचार करत असते आणि त्यानंतर मग अश्विनसाठी ती व्यवस्थितपणे कॉफी आणून देते आणि त्याला म्हणते की अश्विन, म्हणजे तू कॉफी पी, परंतु हरकत नाही, तू मला पैसे पाठवतोस ना. तेव्हा अश्विन तिला विचारतो की कधी मी तुला कधी पैसे पाठवणार आहे, म्हणजे हे सगळं काय बोलतेस तू. तेव्हा आता लगेचच ती बोलून दाखवते की अरे असं काय करतोस विन, मी आताच तर तुला म्हणाले ना की मला पैसे हवे आहेत, म्हणजे माझ्या मैत्रिणीला मला मदत करायची. खरंच सांगते मी, माझ्याकडे ना काहीच बँक बॅलन्स नाहीये, नाहीतर मी तुला नक्की काही विचारलंच नसतं. पैशांसाठी मी स्वतःच माझे पैसे देऊन टाकले असते, म्हणजे होते तुला विचारून ब्र का असं. ती मुद्दामच त्याला झाडावर चढवते. त्यावेळेला अश्विन म्हणतो की हे बघ तन्वी, मी तुला पहिलं आणि शेवटचं सांगतो, मी तुला आता पैशांची मदत करू शकत नाही, कारण मी पण प्रॉब्लेम मध्ये आहे. तेव्हा ती म्हणते की असं काय करतोस अश्विन, अरे प्लीज पैसे दे ना, म्हणजे मी तिला बोलून बसले ना की मी पैसे देते म्हणून. तेव्हा अश्विन म्हणतो की तो तुझा प्रॉब्लेम आहे ना, आणि ठीक आहे, तुझ्या मैत्रिणीच मला काय म्हणालीस मगाशी की तिच्या आईच ऑपरेशन आहे करून. तेव्हा ती म्हणते की हो, म्हणजे आईचं ऑपरेशनच आहे, त्यामुळे तू तर एक डॉक्टर आहेस ना, तू समजू शकतोस ना की एका पेशंटला ट्रीटमेंटची किती गरज असते. ते असं करून ती त्याला बाटलीत उतरवत असते. तेव्हा अश्विन म्हणतो की ब्र ठीक आहे, कोण तिची आई आणि ती तुझी मैत्रीण, तिला तू माझ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन ये, मग आपण बघूया पुढे काय करायचे, त्यांना नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि ट्रीटमेंट कशी करून द्यायची फ्री मध्ये, ते सगळं मी बघतो. हो, तर त्यांना काही पैसे पडणार नाहीत याची खात्री मी घेईन, तू तुझ्या मैत्रिणीला घेऊन ये हॉस्पिटलमध्ये. तेव्हा आता असं ऐकल्यानंतर प्रिया मात्र गप्पच बसते. आता काय बोलावं हे तिला काही कळत नाही, कारण की जर हे सगळं घडलं म्हणजे मी माझी मैत्रीण कुठून आता ऐनवेळेला उभी करू, आणि तसंही पैसे देणारच नाहीये. तेव्हा मग प्रिया म्हणते की असं काय करतोय अश्विन, अरे ती यायला ऑप्ट करेल म्हणजे कस आहे, तिला कसं तरी वाटेल ना, म्हणजे तिच्या मैत्रिणीसमोर, म्हणजे मैत्रिणीच्या नव्याकडून मदत घ्यायला वगैरे. तेव्हा अश्विन म्हणतो की वा, म्हणजे हे स्ट्रेंज पैसे घ्यायला तिला चालतील, पण असं हॉस्पिटलमध्ये यायला नको, मी तुला मदत करू शकत नाही. अश्विनला आता पूर्णपणे संशय आलेला असतो तन्वीवर. काही झालं तरीही तन्वी काहीतरी माझ्यापासून लपवते हे अश्विनच्या लक्षात आलेलं आहे. प्रिया आता बाहेर येऊन विचार करते की आता काय करू मी. अश्विन तर मला पैसे द्यायलाच तयार नाहीये, पण आता काय करायचे, जर त्या बाईने माझं ऐकलं नाही तर मी काय करू. तिने पैसे घेतले नाही तर ती उद्या येऊन अर्जुन समोर सगळे माझे पापाचे पाडे वाचवून दाखवेल आणि त्या नागराजच्या मागोमाग मलाही जेलमध्ये पळावं लागेल. काय करू काय मी, मला काहीच कळत नाहीये. प्रिया म्हणते की नाही तन्वी, काहीही करून तुला हे सगळं करावंच लागेल. प्रिया, तुला हे काहीही करून पैसे द्यावेच लागतील त्या बाईला, नाहीतर काही खरं नाही. आता मुद्दामच प्रिया
ठरवते की काहीतरी ऑप्शन निवडावा म्हणूनच तिच्या डोक्यात ते सगळे विचार सुरू असतात की पैसे मिळवायचे तरी कसे आणि म्हणूनच ती खाली येते तेव्हा खाली आल्यानंतर सगळी गडबड सुरू असते तीच काहीतरी ती किचनमध्ये थोडीशी लोडबुड करत असते मुद्दामच अश्विनसाठी काहीतरी बनवते असा आव आणत ती घराकडे लक्ष ठेवून असते तेव्हा आता सुरुवातीला ती विचार करते की मी प्रतिमाकडे पैसे मागू थोडीतरी मदत करेल किंवा काहीतरी होईल मदत निदान थोड्या पैशांना थोडे पैसे देऊन मी त्या सुनीताच तोंड गप्प करू शकते असं म्हणून ती आता प्रतिमाच्या जवळ येऊन उभी राहते आता प्रतिमाच्या जवळ आल्यानंतर ती म्हणत असते की मला ना जरा तुझ्याशी आई काहीतरी बोलायचे तेव्हा ती काहीतरी बोलायला जाणार तेवढ्यातच सगळे आजूबाजूने सगळे तिच्या घोळक्याने जमा होतात आणि मग तन्वी ही बाजूलाच राहते आणि त्याचबरोबर तिथे अश्विन वगैरे सगळेजण असतात आणि मग इथे सायली अर्जुनच्या बर्थडेची प्लॅनिंग सुरू असते बर्थडे कसा करायचा काय करायचा हे सगळं त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं विमल म्हणजे काय करायचं काय मेनू ठरवायचा सगळा मेनू आता आपण ना सायली ताईंच्या आवडीचा ठेवूया प्रत्येक वेळेला ते दुसऱ्यांची आवड निवड जपतात ना यावेळेला आपण त्यांची आवड निवड जपूया असं म्हणून मुद्दामच विमल ही सायलीच्या आवडीच्या गोष्टींची लिस्ट बनवत असते कारण सायलीला काय आवडत हे बरोबर विमलला माहीत असतं तर इथे प्रिया विचार करते की काय करू मी म्हणजे हिच्याशी प्रतिमाशी बोलायला गेले तर आजूबाजूने सगळे जण येऊन उभे राहिले आता करू काय असा प्रश्न तिला पडलेला असतो सायली विचार करते की काय चाललंय प्रियाचं आजूबा बाजू अशी का बर गुटमळती पूर्णाजी पण बाहेर रूम म्हणजेच रूम मधून बाहेर येऊन सगळ्यांशी गप्पा मारत असते म्हणजे नेमकं कसं करायचं प्लॅनिंग काय करायचं सायली अर्जुनला मी काहीतरी छान असं गिफ्ट देणार आहे त्यांच्या आठवणीत राहील असं त्यांच्या पूर्णाजीकडून त्यांना गिफ्ट मिळालं पाहिजे असं आता पूर्णाजी ही सगळ्यांसमोर सांगत असते आणि बाकीचे सगळ्यांची प्लॅनिंग सुरू असते प्रिया आता समोर बघते आणि म्हणते की ही म्हातारी आणि बाकीचे सगळे प्लॅनिंग मध्ये रमलेले आहेत मला काहीतरी करायला हवं काय करू मी सगळे एकत्र आहेत घरात कुठे चोरी करू का तेव्हा तिच्या लक्षात येतं की पूर्णाजीच्या खोलीमध्येच सगळा मुद्देमाल असतो म्हणजे पैसे किंवा दागिने हे सगळे पूर्णाजीच्या अजूनही तिजोरीमध्ये असतात आता काय करू हा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो ती ठरवते की नाही काहीही करून दागिना गायब झाला तर तिला कुठे कळणार आहे आता तिला लक्षात येतं फायनली प्रियाने चोरी केलेली असते आणि तिचे सगळे जे काही ते पैसे असतात ते पैसे ती तिच्या कपाटात जाऊन गुपचूप लपवते आणि मग त्यानंतर ती ठरवते की आता उद्या जाऊन या सुनीताच तोंड बंद करून टाकलं पाहिजे नाहीतर मग